नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुन रमेशला कोर्टामध्ये सादर करतो आणि त्यावेळेस रमेशकडून असं उत्तर येतं की नागराजनेच त्याच्याकडून ट्रक मागितला होता आणि तो स्पष्टपणे नागराजचं नाव घेतो. त्यामुळे सगळा गेमच पलटतो. पण भालेराव वकील त्याला क्रॉस एक्झामिन करतात आणि इतक्या वर्षापूर्वीचं तुम्हाला कसं काय आठवतंय असंही मुद्दा उठवतात आणि त्यावरून तो असं सांगतो की कुठल्याच व्यक्तीला इतक्या 20 वर्षापूर्वीचं इतकं स्पष्टपणे आठवणार नाही. त्यामुळे माझ्या अशिलाला म्हणजेच नागराज किल्लेदार यांना निर्दोष मुक्तता करण्यात यावी. आणि कुठेतरी जज साहेबांनासुद्धा त्याचा मुद्दा पटतो आणि ते नागराजची या केसमधून निर्दोष मुक्तता करतात. अर्जुनला खूपच धक्का बसतो. नागराज प्रचंड खुश असतो. त्याला असं वाटतं की त्याची सुटकाच झाली आहे. मग तो इन्स्पेक्टरला म्हणतो की तुमचं काय असेल ते सह्या वगैरे माझ्या घ्या आणि मला सोडा बरं पहिले. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की तुमची या एका केसमधून सुटका झाली आहे, पण डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमधून तुमची सुटका झालेली नाही आहे. आम्हाला कळतंय, आम्ही सगळं कायद्यानेच करतोय. अर्जुन नागराजला म्हणतो की तू एका गुन्ह्यातून सुटशील ना, तर मी तुझ्यावरती दुसरा गुन्हा टाकेल. तू दुसऱ्या गुन्ह्यामध्ये जर सुटलास ना, तर मी तुझ्यावरती तिसरा गुन्हा टाकेल. तू 100 गुन्ह्यातून सुटला ना, तर मी तुला 200 गुन्हे तुझ्यावरती दाखल करेल. पण तू जेलमध्ये कसं सडशील ना, हेच मी पाहील. नागराज म्हणतो तुम्ही मुद्दाम सूड उगवताय ना माझ्यावरती. सायली म्हणते तुझीच कर्म तुला आडवी येत आहेत, आम्ही काही करत नाही आहे. आता इथून पुढे तू जेलमध्ये कसं सडशील ना, हेच आम्ही पाहू. नागराज अर्जुनला धमकी देतो की तुला माहिती नाही आहे, मला काय काय माहिती आहे. जर तोंड उघडलं ना, तर तुमचं अख्खं आयुष्य पलटून जाईल. त्यामुळे एक ना एक दिवस असा नक्की येईल की तुम्हाला माझ्या पायाशी यावंच लागेल आणि माझी विनवणी करावी लागेल. आता अर्जुनलाही प्रश्न पडतो की नेमकी नागराजला काय माहिती आहे. इकडे कॉन्स्टेबल महिपतला येऊन सगळं काही कोर्टामध्ये घडलेली घटना सांगतो. महिपत मनाशी म्हणतो म्हणजे आता हा नाग्या पुन्हा इथं येणार आणि अर्जुन सुभेदार जसं त्याला सोडत नाही तसं मलाही सोडणार नाही. आणि अर्जुन सुभेदार जर या सगळ्याच्या मुळाशी गेला आणि त्याला जर साक्षीचा पत्ता लागला ना, तर तो तिलासुद्धा सोडणार नाही. आता इकडे सचिन छान आवरून अस्मिताला भेटायच्या तयारीमध्ये असतो. आता साक्षीला त्याचा संशय येतो आणि कुठं जातोयस असं ती त्याला विचारते. तेव्हा नेहमीप्रमाणे सचिन तिला थापा मारतो. माझं बँकेचं काम जे पेंडिंग होतं ना, ते एक व्यक्ती करून देतोय, त्यासाठीच मी जातोय. आणि साक्षी त्याच्यावरती पुन्हा संशय घ्यायला लागते, नेमकी तू कुठं जातोयस. तेव्हा सचिन तिला पुन्हा थापा मारतो आणि तिला सांगतो की तू माझ्यावरती संशय घेणं बंद कर, मी फक्त तुझाच आहे. आणि असंच काही वेळी तिला फसवून खोटं सांगून तो तिथून निघून जातो. इकडे अस्मिता कल्पनाला सांगते की मला माझ्या मैत्रिणीला भेटायचं आहे, मी आजारी नाही आहे, प्रेग्नेंट आहे, फक्त इतकंच, तुम्ही मला इतकं बंधन घालू नका. कल्पना म्हणते अगं तू एकटी जाऊ नकोस, मी तुझ्यासोबत येते. पण अस्मिता काही ऐकत नाही, कारण तिला सचिनला भेटायचं असतं. मग ती असंच काहीतरी कारण देते आणि तिथून एकटीच निघून जाते. आता इकडे कोर्टाबाहेर अर्जुन, सायली आणि चैतन्य असतात. अर्जुन म्हणतो की खरंच तुझी कमाल आहे हा, तुझ्या या कल्पनेमुळेच नागराजला आपण जेलमध्ये कायमचं बंद करू शकलो, कारण आता या केसमधून त्याची सुटकाच नाही आहे. सायली विचार करते पण महिपत का बोलत नाही आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. चैतन्य म्हणतो खरंच ना, महिपतच्या साक्षीशिवाय आपली ही केस उभी राहूच शकत नाही, तो का गप्प बसलाय. आता अर्जुनलासुद्धा तोच प्रश्न पडलेला असतो. इकडे सचिन आणि अस्मिता कॅफेमध्ये भेटतात. त्यावेळेस सचिन मनात विचार करतो की अस्मिता चांगलीच माझ्या घोळामध्ये आलेली आहे, अजून थोडंसं तिच्याशी प्रेमाने वागलं ना, तर ती मला ॲक्सेप्टसुद्धा करेल आणि मला पुन्हा त्यांच्या घरामध्ये प्रवेश देईल. आता तो अस्मिताला तिची चौकशी करतो आणि पुन्हा पुन्हा हल्ल्याबद्दल प्रश्न विचारत असतो. नेमकी ती व्यक्ती कशी होती, कशी दिसत होती. अस्मिता म्हणते पुन्हा पुन्हा तू काय तोच विषय काढतोय, दुसरं काहीतरी बोल ना, पण किती दिवसातून भेटलोय ना, मग आपल्या बाळाबद्दल, आपल्या फ्युचरबद्दल बोल ना. तेव्हा सचिन म्हणतो ओ सॉरी, चल आपण काहीतरी खायला मागवायचं का, तुझ्या आवडीचा पास्ता मागवतो. आणि असं म्हणून तो ऑर्डर देण्यासाठी तिथं जातो. पण साक्षी त्याचा पाठलाग करत तिथपर्यंत पोहोचलेली असते. ती मनातच म्हणते गेम काय फक्त तूच खेळत नाही आहेस, गेम मी सुद्धा खेळते आहे. आणि तुला वाटलं तरी कसं
की तू अस्मितासोबत राहशील आणि तू मला फसवशील म्हणून. असं मी कधीच होऊ देणार नाही. इकडे सायली घरी जात असताना नेमकी ती प्रियाला एका हवालदाराला पैसे देताना पाहते आणि लगेच ट्रकच्या आड लपते. तिला प्रश्न पडतो की नेमकी प्रिया हवालदाराला पैसे का देते. आता ती पुन्हा चौकशी करणार तितक्यात घरून तिला कॉल येतो. प्रतिमा तिला विचारते, अगं अस्मिता फोन उचलत नाही आहे, तुला काही सांगून गेली का. तेव्हा सायली म्हणते, माझ्याकडे त्यांच्या काही मैत्रिणींचा फोन नंबर आहे, मी त्यांना फोन करून विचारते, तुम्ही काळजी करू नका. आता इकडे सचिनला बिल पे करायचं असतं पण त्याच्याकडे पैसेच नसतात, म्हणून तो अस्मिताला हाक मारतो, प्लीज 1 मिनिट इकडे येशील का. आणि अस्मिता त्या काउंटरच्या दिशेने जायला लागते. तितक्यात साक्षी तिथं येते आणि जोरात मुद्दाम अस्मिताला धक्का देते. पण तितक्यात सचिन तिला धरतो आणि ती पडण्यापासून वाचते. ती खूपच घाबरलेली असते. सचिन म्हणतो, मी तुला घरी सोडवू का. अस्मिता म्हणते, हो, मला काही खायचं नाही आहे, घरी सोडव मला. आणि मग ते दोघेही तिथून निघून जातात. जाताना त्याला जरा संशय येतो की अशी धक्का मारणारी व्यक्ती नक्की सॅम तर नसेल. आता इकडे सगळेजण अस्मिताच्या काळजीमध्ये असतात. प्रताप कल्पनावरती चिडतो की तू अस्मिताला जाऊनच का दिलंस, सगळी चूक तुझीच आहे, तू तिला थांबवू शकत नव्हतीस का. तेव्हा कल्पना म्हणते, अस्मिता आता कुकुलं बाळ आहे ना, तिला मी कडेवर घेऊन फिरायला हवं होतं, तिने नाही ऐकलं माझं आणि कुठं कुठं शोधायचं तर तिला. प्रताप म्हणतो, जिथं असेल तिथे मी जाऊन शोधून येतो, तुला कमीत कमी ती कोणत्या एरियात जाते हे सुद्धा विचारता नाही आलं का. आता दोघांमध्येच वाद सुरू होतात. सायली त्या दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, येतील अस्मिताताई. आणि तितक्यात अस्मिता त्या ठिकाणी येते. तेव्हा तिला पाहून कुठे सगळ्यांच्या जीवात जीव येतो. आता इकडे साक्षी ड्रायव्हिंग करत असते, मात्र तिला वारंवार अस्मिता आणि सचिन भेटलेला क्षण आठवत असतो आणि त्याच गोंधळामध्ये तिच्यासमोर एक माणूस आडवा येतो. ती घाईघाईने ब्रेक दाबते, पण तो माणूस जास्तच तिच्यावरती आवाज चढवू लागतो आणि खोटनाटा आरोप करू लागतो की मला लागलं आहे, आता मला आत्ताच्या आत्ता 5,000 रुपये द्या, माझी नुकसान भरपाई द्या. तेव्हा साक्षी बाहेर येते आणि चिडूनच म्हणते की तुम्हाला नुकसान भरपाई पाहिजे आहे का. तुमच्यासारख्या लोकांना मी चांगलीच ओळखून आहे. अगोदर गरीब माणसं बघायचे आणि त्यांच्यावरती असे खोटीनाटे आळ टाकायचे. चला ना, मी तुमच्यासोबत येते पोलीस स्टेशनला, आपण रीतसर कंप्लेंट नोंदवू आणि मग काय करायचे ते तुम्हाला देते मी. तुम्हाला काय पैसे लागतील ना ते तिथं पोलीस स्टेशनला गेल्यानंतर देते. असं म्हटल्यानंतर सगळी गर्दीसुद्धा इकडे इकडे पांगून जाते. आता अर्जुन नेमकी त्याच ठिकाणी भाज्या विकत घेत असतो. आता एक मुलगी ठामपणे लोकांना ठणकावून सांगते, हे पाहून तो काही तिच्याकडे लक्ष देत नाही आणि साक्षी सगळ्यांचे तोंड बंद करून पुन्हा गाडीमध्ये बसते. आता ती गाडीमधून निघणार तितक्यात अर्जुनच्याही भाज्या घेऊन झालेल्या असतात आणि साक्षीच्या गाडीशेजारीच अर्जुनची गाडीला त्यांनी लावलेली असते. आता अर्जुन बॅगा ठेवून जेव्हा साईडला पाहतो तेव्हा आतमध्ये त्याला साक्षी बसलेली दिसते. त्याला त्याच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही. त्याला तो खूप मोठा धक्का बसलेला असतो की साक्षी शिकरे जिवंत आहे, म्हणजे सायली इतके दिवस जे सांगत होती ते सगळं खरं होतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की साक्षी तिथून जाणार त्यावेळेस अर्जुन खाली लपतो आणि साक्षीला तो काही दिसत नाही. इकडे सायली विचार करते की प्रियाने हवालदाराला पैसे का दिले असतील आणि हे सगळं यांना सांगायलाच हवं. आता इकडे प्रिया जेव्हा अस्मिताला भेटते तेव्हा अस्मिता म्हणते की मी आमच्या नात्याचा पुन्हा एकदा विचार करते. आता हे ऐकल्यानंतर सायलीला चांगलाच धक्का बसतो, कारण तिचं मत असतं की एकदा फसवणूक करणारा व्यक्ती वारंवार फसवणूक करत असतो. इकडे अर्जुन चैतन्यला सांगतो की साक्षी शिकरे जिवंत आहे, मी तिला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. तेव्हा चैतन्यला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तो विचारतो की तू सायली बहिणीला हे सगळं सांगितलं आहे का. तेव्हा अर्जुन नाही असं म्हणतो. अर्जुनला चैतन्य म्हणतो, नेमकी तुझ्या डोक्यात तरी काय आहे. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.